अजून घोटाळा आहे. तुम्ही लाख कीर्तनच घोटाळ्यात गेलं. पहिलंच काही सूत्रानं सहस्र याचा अर्थ हजारो. तू कितीला आहे सांग. बल्ब मध्ये कोणती तार वापरता रे? बल्ब हा कॉपर टंगस्टन टंगस्टनची. आणि बल्बवर ते 60W लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ काय रे शाळेतले पोरं? हा 7 नाही 60W याचा अर्थ काय? वॉट नाही वॅट. 60 वॅट बरोबर आहे. कळाल त्याला. वॅट इज ए मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचं विद्युत मोजण्याचं एकक वॅट आहे. आणि 1 वॅट इज इक्वल टू 746 हॉर्स पॉवर असा त्याचा वॅट आहे. तुम्ही का आला पाहत्या बारीक. आता तो बल्ब 60चा आहे. त्याचा प्रकाश तेवढा आहे. याचा प्रकाश एवढा आहे. आमदार उदाहरण सोपं सांगू का? सरपंचाची किंमत गावात आहे. आमदाराची किंमत तालुक्यात आहे. खासदाराची किंमत मतदारसंघात आहे. मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्रात आहे. पंतप्रधानाची किंमत देशात आहे. विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात आहे. सहस्रदिवे. आणि आता पाचोऱ्यावाले मला सांगा तुम्हाला बसायचं कवर आहे? वाजली किती? 11 वाजले. मग तुमचा आज विचार काय? असं पाहिजे. विठाला पहिलं कौतुक यात्रा कमिटीचं करावं की त्यांनी कीर्तन ठेवलं. दुसरं कौतुक गावातल्या लोकांना 3 वाक्य सांगून जातो. तरुण पोरांना कळकळीनं सांगतो, पोरांनो दंगली मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडू नका. आता एक काल परवा जे धरले ना 80-90 10 वर्ष शिक्षा आहे. जर आई बापाला एकच असेल तर कार्यक्रम संपला ना. हे पोरांनो केस कमी आहेत माझ्या अंगाशी. एवढी गावं पाहिलीत मी. आम्हाला बाहेरच्या राज्यात कीर्तनाला जायचं तर कागदपत्र करायला 7-7 महिने लागले मला. आम्ही फक्त मायाभोवती लपलेलं. हे खरं बोलल्याचे लय कुठं नाही. मायाभोवती पाया पडतो. पोरांनो याच्यात पडू नका. तुमचं काय मत आहे? ही लोक तुम्हाला वापरून घेणार. सीझन संपल्यावर सोडून देणार. यांना नाही कोणाची गरज. आणि माहिती म्हणून सांगतो पोरांनो, लोकांच्या पेनात कॅमेरे. आता कशात? पेनात. तुम्ही जर टपरी जवळ जरी दिसले तर माहिती म्हणून सांगतो पोरांनो 10 वर्ष शिक्षा आहे. आणि आता तुम्हाला कळकळीनं का सांगायचं तर पोलीस बांधवांना कोणालाही विचारा. पोरांनो कोणतंही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. आज आपण शेतकऱ्याची पोरं आहेत. उद्या आपल्याला दुकान टाकायचंय, मिलिटरीत जायचंय, पोलीस भरतीत जायचंय. दाखला जर चुकीचा मिळाला तर जिंदगी संपन्न ना आपली. बरं आपण तर काय नुसत्या कांद्यावर मकावर जगू शकत नाही. शेतकऱ्याच्या पोरानं पोट भरण्याच्या दृष्टीनं काहीतरी हालचाली केल्याच पाहिजे. आता ही काळाची शेळ्या पाळा, कोंबड्या पाळा, घारीघार विका, काव विका, काही करा महाराज, काही करा, काही फरक पडत नाही. हा प्रश्न जर सुटला नाही, उद्या 8 दिवस होतील 10वीचे पोरं मोकळे झाले. उद्या 15 दिवस होतील 12वीचे पोरं मोकळे झाले. अरे यांना फिटरच्या हाताखाली ठेवा, टर्नरच्या हाताखाली ठेवा, ही ट्रॅक्टर ड्रायव्हर करा. यांना 100 रुपये कमवायचं कळू द्या ना. हे पोसायचे कवर. ते 100 रुपये आपल्याला नको आहे. तुम्हालाच घ्या. त्याची बुटं घ्या, शर्ट घ्या, तुम्ही मजा आणा ना. आम्ही आमची गरिबी दिवस काढले. तुम्ही गरीब राहा अशी आमची इच्छा नाही. पण तुम्ही थोडेसे कष्टानं कमवून घ्या ना. एखाद्याच्या ट्रॅक्टरवर 4 दिवस गेला, 2000 रुपये मिळाले. चांगला ड्रेस घे, 1500चा, 500चा बूट घे. तुम्ही कमवा ना. त्या आईबापांनी आयुष्यभर पिळायचं. महाराज ह्या सगळ्या लोकांना आहे ना गरीब हा शब्द माहीत नाही. गरिबी आपण पाहिली नाही, गरिबी अनुभवली आपण. महाराज हे नालायकांना काय गरिबी कळती? खरी गरिबी आपल्याला होती महाराज. भाकर जर उरली आणि तिचे बारीक तुकडे करायचे आणि ते जर तव्यावर कडक केले तर खिशात पोराच्या कोरके होते महाराज. आणि त्या कोरक्यावर पाणी पेलं महाराज. ह्या सणाला भजे होते तर त्या सणाला भजे होते. देवाला भजे ठेवायला लावले तर आपण भजे खात होतो देवाचे. विनोद नाही महाराज.
शिवरातीला 1 रुपया मिळायचा तर 3 दिवस कांद्याच्या गोण्या व्हा लागायच्या. आपल्याला आपण गरिबी पाहिली नाही, आपण गरिबी अनुभवली. आणि ह्या नालायकांना गरिबीची जाणीव. आपल्याला 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती महाराज. काय अंडरपॅन्ट काय असं काय आलंय महाराज. दफ्तराची पिशी म्हणजे खताची गोण, तिच्यात का दफ्तर होतं का, कवठ बोर काय 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 करकुट्याला का कमराला का पट्टे होते का, करकुट्याला लाकूड, भूक लागली का आट्टा चढवायचा, जेवला का आट्टा उतरायचा. हा विनोद नाही महाराज. लई गरिबी महाराज. पण एक होतं महाराज, गरिबीत समाधान होतं. आज श्रीमंती समाधान नाही. खाऊन पिऊन सुखी होतो आपण महाराज, खाऊन पिऊन. आता ही वाय 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 माग लागली, खायला नाही. पाणीपुरी त्या बापानं खालती पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या, कच्ची दाबेली. मग पक्की कुठं गेली कोणा माहिती. दाबेल्या काय काय निघाल्यात हो, काय काही खातात लोक. आमच्या खानदानीत आपल्याला माहित आहे नाही, आणि माहीत होऊन द्यायचंही नाही. पुन्हा योग आला तर मला आठवण द्या, मी हरिपाठाव कीर्तन करीन. आता काकड्यावर करतो, कारण आज घेतलेला अभंग काकड्यातला आहे. आता ही काकडा काय भानगडे, काकडा काय भानगडे. काकड्याचं टायमिंग काय हो, पहाटी 4. मालकरी ध्यानात ठेवा बरं का. काकडा 4लाच का करायचं. तुम्ही कधी 4ला उठून पहा जरा, पखवादे बिखवादे ऐका, तुम्हाला गरज आहे. विनोद नाही. पहाटे 3ला जर माणूस उठतो, 3ला किंवा 4ला उठायचं कारण काय. जुन्या म्हाताऱ्यांचा शब्द होता, सुख निघला. जुने म्हातारे म्हणायचे सुख निघला. आणि जुने माणसं जवळ बागायती जमीन नव्हत्या तेव्हा पहिल्या सुखाला बैल चरायला सोडायचे. का सोडायचे हो बैल पहाटी. तर पहाटीच्या गवतावर ते दव आहे, दव दव. आणि सूर्य तिकडं टेक, म्हणजे चंद्र तिकडं टेकला. पहाटीला जो चंद्र दिसतो ना, तो अमृतकण टाकीत असतो. आणि अमृतकण त्या दैवावर पडले, तिथे दैवर चमकत असतं. आणि दैवराचं गवत खाल्यावर बैलाला ताकद येत असते. तसं तर आपण बैलाला 10 वजे घाला, पण श्रावणातच ताकद काय येते. चारायला सोडल्यावर ताकद येते ना, ते दैवरातल्या. तसं माणसाला जर ध्यानधारणा करायची असेल पहाटे, कोणत्याही भजनाला प्रयोग करा आजपासून. 4ला उठा आणि उठल्या जागेवर एकदा हरिपाठ करायला वाटलं तर परत झोपा. अमृताची कण तेवढेच. म्हणून तर काकडीची वेळ पहाटे आहे. अशी बोगस काही शास्त्र येणं होतं का काय. जेवायच्या सुद्धा वेळ आहे. आता आपली भंगार भंगार कवाय जेवतात. 12ला आणि 1:30ला कुठं जेवत असते का दुपारा. 10च्या आत जेवावं. तसा नियम 9चाच आहे. सकाळी 9ला जेवावं. का जेवावं माहिती का. 9 वाजता सूर्याची किरण तेजस्वी नसतात, त्याचा जठराग्नी प्रदीप्त असतो आणि अन्न तृप्त होताना ते पचन केलं जातं. हा याच्याशी संबंध आहे. हे ते आपल्याला खायचं सुद्धा नाही. टमाटे काय केला, 22 पुऱ्या खाल्या त्या रोट्या. जाळी गेली 1500 रुपये. बॉईल कोंबडी आणली, हा खेळात फॅन लावलं तरी वाज जाईना घरातून. का त्याच्या घरातले शेजारचे वाट्यावर झोपाय गेले, ते कळत निघाल. खायचं सुत नाही, झोपायचं सुत नाही, राहायचं सुत नाही. दुपारा मठ्ठा प्यायला गेला लागणार. आणि प्याला ना मठ्ठा 22 ग्लास. घरी गेलो बाथरूम मधून बाहेरच येईल. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलो का खळखळ खळ. काय तो दुपार वरतो तमाशा. आणि त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. आतमध्ये चहा आलो का, आग लाव चहाला, गडगड गडगड खाल. एक वाक्य समजा, शरीरावर अन्याय केला का रोगाचा प्रादुर्भाव झालाच. अन्याय करू नका. शरीराची कॅपॅसिटी 1 प्लेट पोह्याची आहे सकाळी, तेवढेच खा. 10 वाजता त्याला 3 चतकोर भाकर लागते बस. 4 वाजता 1 कप भर चहा लागतो, घ्या. संध्याकाळी हलकं जेवण आहे ना, पण गोड आहे, झालं. 1-2 चपात्या त्याला लागतं तेवढं द्या. आणि बेसुमार दिल्यामुळं हिरो 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकीतो. म्हणजे तो काय शिंगड्या निवडतोय का. खरं आहे का खोटं आहे.
डॉक्टरांनी इतका पैसा कोण कमवतोय सध्या? हा, इथं शेतकऱ्याला 3 वर्ष कांद्याची चालू होईना. ती येडेवाणी करता गेल्या वर्षी एकदा 5,000 रुपये कांदा गेला. यंदा एवढं पिसाळलं कांदे लावाय, फक्त वाट्यावर लावले नाही. रिकामी जागा लाव दिसली का लाव कांदे, रिकामी जागा दिसली का लाव कांदे. बरं त्या कांद्यांची अशी गंमत झाली, पहिले रोप गेले, पहिलं रोप पावसाने गेले, दुसरं टाकलं ते निमत झालं. पाहुण्या कोण गोळा कर, कोण गोळा कर. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कुठं कांदे लावतात का? आपण शेतकरी आहे का पागल आहेत? यंदा कांद्याची लागवड कवर होती. तसं पाहिलं तर दत्त जयंती झाल्यावर 2-4 दिवसात कांद्याची लागवड संपते. हा, यंदा निवृत्तीनाथाची वारी झाली तरी कांदे, आणि ऊन पडलंय मरणाचं, आता पाणी आटलं घे चिंगळीन मग गपशी. आता कांदा पोसायचा टाइम. आता कांद्याला गरज कशाची महाराज? बोलू नाही, आता मी शेतकरी आहे महाराज. मे मध्ये जे ऊन होतं ना ते यंदा फेब्रुवारीत होतं. तुम्ही अभ्यास करा. तर मला 31 वर्ष झाली महाराज झाल्याला, असा उन्हाळा आम्हाला जाणवला नाही कधी महाराज. आम्ही तर 12 महिने डांबरीवरच 31 वर्ष डांबरीवर आहे. पण यंदा सारखे हाल नाही झाले महाराज. यंदा संध्याकाळच्या कीर्तनाला थोडं बरं वाटत, पण दुपारी 11च्या पुढे कीर्तन जर गेलं ना 12च्या पुढं बोलताच येत नाही महाराज. आपाप चक्कर येते का? एवढी हीट माझ्या माहितीनुसार एवढ्या 10 वर्षात नव्हतीच महाराज. तुम्ही आत्ता कांद्याला पाणी भरा, दुपारी पाय सुद्धा भरत नाहीत. मग आता एवढं खपाखप पाणी जाऊ राहिले आणि अजून कांदा तर एवढाशे, आणि यर तर कुकू कुकू करायला लागली. मग आता तुका झुकू झुकू करतो का काय करतो? आणि काल कांदे झाले 1300 रुपये, 1000 आले. त्या पा मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली, काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात पुरा, पण रुपड्या नाही मिळाला रे, रुपड्या नाही महाराज. शेतीला जॉईंट व्यवसाय शिवाय संसार नाही शक्य महाराज. आता हे शेतकऱ्याला पाया पडू पडू सांगतो मी, कांद्यावर मकाव कुठं संसार होते का महाराज? काय निघत आहे कांद्यामध्ये, काय निघत आहे कांद्यामध्ये? आज लेबर एकरी कांद्याला 82,000 रुपये खर्च आहे, ट्रॅक्टर डिझेल सगट. हा, 1 एकर कांद्याला लागवडी सगट 12 आणि 15,000 रुपये बायाने मजुरी घेतली महाराज एकरी. रोप काढणं, तुम्ही अभ्यास करा ना. फवारणी त्याला खवाटे गेले. एक रात्री बायको शेजारी झोपलं, निम्या रात्रीच खाट हलवायची, नुसतं खाट वाढायचं खाट. त्याची बायको म्हणजे तुम्हाला झालं का? तुम्हाला उद्या पंप आणायचा आता काय? आणि हे शेतीवर जे भाषण करतात ना महाराज, या लोकांना एकदा हाताला धरून गरका मारून शेतीत पाहिलं पाहिजे. हे काय कोणीतरी लिहून द्यायचं आणि यांनी शेतकऱ्याला राजा म्हणायचं, तसं नाहीये. पाटाला पाणी आलं, डीपी जळाली, डीपी बसवली, मोटर जळाली, मोटर बसवली, सायपल लीक झाली, सायपल लीक बसवली, पाट आटला. 15 दिवस त्याच. मी 5 दिवस कीर्तन संपल्यावर रात्री जातो पाणी भरायला. 4 वाजता इथून गेलो, 3च वाफे भरतोय. 6 दिवस वाफ्यात जावा गेली लाईट. ते 8 वाजल्यामुळे परत पाणी येईपर्यंत तिथंच हिरेपोत गेली लाईट. अरे शेतकऱ्याच्या व्यथाईना भाषण करून नाही जमत महाराज. जावे त्याच्या वंशा, यांना काय माहिती. यांनी नुसतं म्हणायचं आम्ही लाईट फुकाट दिली, फुकाट दिली. अरे काय फुकाट दिली, कशी दिली? जे पाणी भरा जाते त्यांना विचारा. अवघड जर रात्रीची असली तर काय अवघड आहे. थंडी, वाघ, बिबट्या, काला माणूस नाही. कांदे आता म्हाताराने आले कांदे का दाव्याला आमटी करतो हा विनोद नाही महाराज. नुसतं आपलं हे नाही चालत महाराज.
हे हॅन होऊन चालत नाही. ठीक आहे महाराज, शेतकऱ्याच्या कष्टाचा विचार शेतकरी सोडून दुसरा कोणीच करू शकत नाही. काय ऍडजस्टमेंट राहते शेतकऱ्याच्या घरात, काय ऍडजस्टमेंट आहे महाराज. सकाळचं कालवण 2 वाट्या शिल्लक आहे, नवरा बायको दोघंच आहे, काय ऍडजस्टमेंट आहे हो. आल्याबरोबर हे बा आता आहे ना मला कालवण करायला थकवा आलाय, सकाळचं कालवण गरम करते आणि थोडं दूध तापवते, गेला दिवस हो. काय माणसं हो, काय हे ऍडजस्टमेंट फक्त कोणाच्या घरात आहे. काय हिशोब किती आहे हे बा. आता आहे ना कालवणाच्या भानगडीत मलाही पडू नका आणि तुम्हालाही नको, तेवढं गरम करते, ग्लासभर दूध देते, तोही म्हणतो असं कर, कालवण गरम कर, होऊन जाऊ दे. काय माणस ऍडजस्टमेंट आहे. हा हा हो, पण पोराला सकाळी ते डबा आहे, सकाळी पोराला डबा द्यायचा ना 7ला, लगेच मुठभर हरभरी काढते, रातभर वाटीत भिजायला टाकते, सकाळी पोराला हरभरीची गोगरी करून देते. काय ऍडजस्टमेंट आहे शेतकऱ्याच्या. हो आज असं करा, भाकरीच नको, भातन दूधच खाऊ. काय शेतकऱ्याचं घर म्हणजे बळीराजाचं घर आहे मला, ते ह्या लोकांनी भिकारी केलं मला. नाही तर घर बळीराजाच आहे, शेतकऱ्याचं घर म्हणजे काय येण्याचं घर आहे का. कवायचा टोपल्यात 3 भाकरी, ते काय कागदात चपात आहे का. दरिद्री रोट्या आणि त्या धाब्यावरून 6, नवरा बायको दोघच, 6 रोट्या, त्या जळेल चपात्या. आमच्याकडे कुत्रं सुद्धा खाणार नाही त्या, पण माणसं खात्यात त्या रोट्या. आणि त्याला ती बाटली मिळते, सास का श्वास काय म्हणतात ते, तिथं सडेल टमाट्याचं पाणी, ती त्याला चोळायचं, रोल करती रोल, आणि टीव्ही पुढं. बरं एक रोल एकानंच खावा ना, एका रोलला 2 जण, ती अड तिकून हे अड इकून, आणि याचं खात खात आलं, जीभ बाहेर काढली, तिनं शेंडाच काढून टाकला. काय माणसं काही खात्यात, काही आणि काही येण्यात. आता 60% लोक महाराज घरी जेवती नाही, चेंज पिठलं खात्यात, पिठलं हायवेला. हरिपाठ संपला, काकडा सुरू. आता आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे. आता थोडं बोलावं लागेल तुम्हाला. देवाला 2 मुली आहेत. किती? तुम्ही आजारी आहे का? नाही. देवाला किती मुली आहे? 2. आणि ज्याला मुलगी नाही ना त्याचं काय खरं नाही. मला मुलगी पाहिजे. जाऊ दे, पोरग नसलं तरी चालेल, ते कवायत केलं तर धोकाच. हा पण पोरगी पाहिजे मला, पोरगी माणसाला पाहिजेच. तुमचं काय मत आहे? आणि ज्याच्या घरात पोरगी आहे ना त्या बापाला म्हणा फक्त तू आजारी पडून दाखव. वा वा वा, घ्या गोळ्या, गोळ्या घ्या. 3ला सांगितलंय डॉक्टरनं, 1च घ्या. आता पाणी आणून ठुलंय, थोडं गरम करते, लगेच चहा. हे कोणी करावं? आणि आता तुम्हाला भाकर नाही मिळणार, ताप आहे, थोडा भात खावा लागल, मी भात घातलाय. कोणी करावं? मुलीनं. वा वा वा, पोरगी आहे ती. हा, देवाला 2 मुली आहेत म्हणजे देव भाग्यवान आहे. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी. मला बारीक आहे का? विरहिणी आणि भूपाळी. काकडा करणार आहे कोणी याच्यात? आहे ना. विरहिणी आणि भूपाळीचे अभंग आहेत. विरहिणी आणि भूपाळी. तर विरहिणी कशी आहे महिला मंडळ ऐका तुमच्यासाठी. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकता का? नाही. का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय तो भेटत नसेल तर जगण्यात मजा काय? तिचं नाव विरहिणी. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विरहिणीचा विचार करायचा नाही, कारण अभंग भूपाळीचा आहे. विरहिणी संपली. आता भूपाळी अशी आहे महिला म्हणलं, नवरा खास आहे आणि सासू सासरे खराब आहेत. आता तुम्ही नांदू शकता का? आता हे काय पुस्तकातलं का? अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा ना, नांदू शकता का? त्यांना माहिती आहे म्हातारं कधीतरी मरणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे
जात नाही. बैलाच्या बापाची सुद्धा टाप नाही. तो बैल आपल्या ताब्यात आहे. हा नावाचा नवरा आहे. वासना नावाची सासू आहे. अजून लय मोठं घर आहे बर का. तिचा नवरा म्हणजे हिचं कोण होईल मोहम्मद सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आणि आज सगळ्यांना काय झालं, मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणा, मी महाराज आहे तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं महाराज आहे, तू पांडुरंगाचं लेकरू आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती, त्याला काय. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 1.5 एकर इकून आलाय तो. इकडे काय दंभ. नीट ऐका. काम ना पुरी निर्वास. काम नावाचा नवरा आहे, वासना नावाची सासू आहे, दंभ नावाचा सासरा आहे. आणि पाया पडतो यात्रा कमिटीतल्या सगळ्या लोकांच्या. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. गावातल्या पुढाऱ्यांनी शाळेकडे पाहणं गरजेचं आहे. शाळेतले मोबाईल जर बंद झाले नाही तर 10 वर्षाने देवळात दिवा लावायला माणसं राहणार नाहीत. गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. आपलं वय 50 झालंय म्हणजे आपण जवळजवळ धक्क्याला लागलोय. आपल्यानंतर यात्रा करीन कोण. सप्ते बंद होणार. सप्तेकडे लोक यायला तयार. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. 10% पोरं शेअर मार्केटने गेले. रोज एक पोर मारत आहे मोबाईलला. 10% पोरं शेअर मार्केटने गेले. तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. अरे भिकारी व्हाल नालाय का भिकारी. आणि वेळ इंद्रिकेचं कीर्तन आहे भाऊ. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो. मजूर गाडी आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला लागेल, वेळ आली.